सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात जिवंत साठ्यात आलेली आहे। धरणात सध्या 78 टीएमसी पाणी साठा आहे। आज दिवसाच्या पावसामुळे उजनी धरणामध्ये 8 दिवसाच्या सलग पावसामुळे उजनी धरणामध्ये 24 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे। आनंदाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे। तिकडे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी तुडुंब भरून वाहायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। पाणी पातळी जिवंत साठ्यात रूपांतरित झाली, त्यामुळे सुंदर असं हे दृश्य पाण्याने भरलेल्या धरणाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। सोलापुरामध्ये पाणी पातळी वाढल्यामुळे या धरणात पाणी पातळी वाढल्यामुळे अर्थात नागरिकांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। उजनी धरणाची ही पाणी पातळी आपण बघू शकतोय। एका बाजूला उजनी धरणाची पाणी पातळी आणि दुसरीकडे एरियलनी घेतलेली ही दृश्य भीमा नदी तुडुंब भरून वाहते आहे। पाणी पातळी वाढली की जिवंत साठ्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्यामुळे उजनीच्या भागात मुसळधार पाऊस सुखावून गेलेला आहे आणि भीमा नदी सुद्धा तुडुंब भरून वाहते आहे। नाशिक जिल्ह्याच्या निफाड, लासलगाव या सगळ्या भागात द्राक्षांपासून मोठ्या प्रमाणात बेदाणा तयार केला जातो आणि तो विदेशात निर्यात केला जातो। मात्र सलग झालेला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बेदाण्याला देखील बसलाय। पावसामुळे हजारो क्विंटल बेदाणा भिजून खराब झालाय। त्याला सुकवण्याकरता कडक उन्हाची गरज आहे, पण ढगाळ वातावरणामुळे बेदाणा सडू लागलेला आहे। बेदाणा उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। इतर पिकाप्रमाणेच आमच्या बेदाण्याचे पंचनामे सुद्धा करा आणि भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करतो आहे। ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मणिपूर या ठिकाणी मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। काही ठिकाणी नदीला पूर आलाय, काही ठिकाणी इमारत कोसळली आहे। त्रिपुरामध्ये रस्त्यांना नद्यांचं रूप आलेलं आहे, त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे।